जय शिवराम मित्रांनो, आपण आलो आहोत मंदिरावर आणि पाहूया आज कार्यक्रम होते मंदिरावर. या लॉगमध्ये तुम्ही आमच्या सोबत आहे, बघूया मंदिरावर कार्यक्रम घडते आज साई मंदिरावर. तर चला. तर जसं की तुम्ही काल पाहिलं होतं, कालच्या रीलमध्ये आपल्या 3 दगड लावायचे पेंडिंग होते 6व्या आर्चचे, आणि त्याचं काम आणि क्युरिंग आज चालू आहे. इकडे पाहू शकताय आपले लेबर क्युरिंगचं काम करत आहे आणि इकडं आपलं आर्चची माणसं आर्चचं काम करत आहे, दगडी आर्चचं. तर बघूया आज दिवसभरात हे पूर्ण होईल का, किती वेळ लागला ना पूर्ण होण्यासाठी. हे काल थोडं काम राहिलेलं होतं जे आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे आपण पूर्णपणे. तर बघूया चला. तर आपले संदीप मिस्त्री वरती चढले आहेत कामावर, पाहू शकता. आणि बघूया आता सुरू होईल यांचं दगडाचं काम. आजच्या दिवसात ही 6वी आर्च लक्ष्मण मिस्त्री आणि संदीप मिस्त्री दोघे मिळून पूर्ण करणं असं चाललेलं आहे. बघूया आता कशा प्रकारे ही आर्च पूर्ण होईल, कशी दिसेल झाल्यानंतर. हे सर्व गोष्टी आपण पाहूया. आमच्यासोबत राहा तुम्ही या ब्लॉगमध्ये. आणि मामा आतल्या बाजूला दगड कट करून द्यायचं काम करत आहेत आणि लावण्याचं थोडंसं काम करत आहेत. आणि हे आपले हेल्पर अलीकडचे जे थोडंसं मदत करत आहेत. आणि इकडं आपलं पाहू शकतं हे विटाचं बांधकाम झालं होतं काल, जे त्याला आपण पोती वगैरे टाकतो आणि क्युरिंग करून घेतो इथे. कारण बांधकाम नवीन असल्यामुळे क्युरिंग खूप महत्त्वाचं असतं. एकदा पोते टाकून झालं की मग क्युरिंग सुरू करूया इथली आपण. आणि आज आपल्या डिपार्टमेंटमध्ये हा एक लेबर आहे कुमार म्हणून, त्याच्याकडून आपलं जे काय असेल ते काम पूर्ण करायचं. जसं की दिसत असेल जवळजवळ 3 मजले आणि 2 दगड लावून घेतलेले आहेत अजून. आणि आता फक्त कीचं काम बाकी आहे शेवटच्या. तर कीचं काम होण्यासाठी किती वेळ लागतो, कोण की लावेल हे आपण बघूया. आणि हे आपलं बेसमेंट आहे, जसं की मागच्या लॉगमधून पाहिलं असेल. इथले कॉन्क्रीट वाटा केलेला होता ज्याला आपण क्युरिंग करत आहे. कारण याला अजून 7 दिवस होणं बाकी आहे, त्यामुळे इथले क्युरिंग महत्त्वाचं होतं. त्यामुळे ही क्युरिंग पण करूया आणि जरा वरच्या बाजून जाऊन बघूया काय काम होतं आहे. तर इकडं पाहू शकता यांनी हाफ राऊंड जवळजवळ आता पूर्ण केला आहे संदीप मिस्त्रीने. आर्च ही 6वी आर्च आहे ज्याचा हाफ राऊंड पूर्ण झालेला आहे. आता यानंतर याच्यावरचं जे बांधकाम आहे दगडी बांधकाम बाजूच्या आर्चसारखं, ते बांधकाम पूर्ण होईल. तर बघूया आता. हे इकडे पाहू शकतो तुम्ही कशा प्रकारे यांनी केलेलं आहे थोडंसं बांधकाम. आणि हे आहेत कॉन्ट्रॅक्टर दगडाचे, देखील दगडाचं काम करतात पूर्ण इथलं. आणि जसं की हे दिसत असेल हाफ राऊंडच्या वरती आर्चच्या जवळ अर्ध्या आर्चचं काम पूर्ण केलेलं आहे. हे जे काळ पांढरं दिसत आहे सगळं बांधकाम झालेलं आहे माती दगडाने. आणि हे आपले मामा हां ते आहे. हे 12चा जवळ 12 12.5 आहे. आणि पुढचा कमी आहे 7 फूट. तोच बसणार पारवर इकडे सिमेंट आपल्याकडे आहे भरपूर आहे का, किती लागणार आहे का? 50च्या पुढं आहे, 50च्या पुढं. 64 मधून 6 गेले आणि 2 8 गेले फक्त. भरपूर आहे आपल्याकडे अजून, 50च्या पुढंच आहे का? थोडं नाही, एक 40-45 भेटेल आपल्याकडं. ठीक आहे. ठीक आहे. जवळजवळ हे आतील आणि बाहेरच्या बाजूने फिनिशिंगचं काम चालू आहे दगडाच्या आर्चच्या वरचं. हे लक्ष्मण मिस्त्री मधल्या बाजून करत आहे आणि बाहेरच्या बाजूने संदीप मिस्त्री काम करत आहे. जवळजवळ आता हे फायनल होत येईल. आणि फायनल झाल्यावर याचं आउटरचं लुक कशा प्रकारे दिसतं ते मी तुम्हाला दाखवतो. तर यांचं दगड कटिंगचं वगैरे काम चालू आहे, खूप बारीक आणि अवघड काम आहे. त्यामुळे यांचं काम करू द्या आणि आपण दुसरी कामं काय ते बघूया चला. तर इकडं ह्याला विटा शिफ्ट करायला सांगितलं होतं कमारला, तर त्याचं विटा शिफ्टिंगचं काम चालू आहे जेणेकरून विटा फुटू नये. आणि क्युरिंगचं काम आहे. आणि इकडे आता आपलं आर्चचंही काम झालेलं आहे, जे की आपण जाऊन पाहूया कशा प्रकारे दिसत आहे. आर्च आउटरला काम झालं. तर हे पाहू शकता आर्च कसं दिसते. एक शेवटचा दगड लावायचा बाकी आहे, हे लावलं की फायनल काम होऊन जाईल. तर हे आर्च पूर्ण झालेले आहे बांधकाम 6वी आर्चचे. तर अशा प्रकारे हे दिसत आहे, पाहू शकता. आणि एक दगड शेवटचा लावायचं बाकी आहे, ते संदीप मिस्त्री घडवत आहेत. हा एक दगड लावला की पूर्ण आर्च फायनल झाली. तर झाला यांचं दगड कट करून घासून थोडंसं छेने हातोडीने तोडून घेतात. तर अशा प्रकारे हा दगड बसलेला आहे, पाहू शकता. आणि हे आर्च अशा प्रकारे पूर्ण झालेले आहे.
तर आजच्या दिवसासाठी एवढंच मित्रांनो. अर्धा अधुरं काम आहे पण अवघडच आहे ना असं. खालचं जोताचं कसं होतं एक सरळ सरळ ही अर्ज फायनल झालेली आहे कारण आणि आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये परत देवळ्या नवीन दिवसामध्ये नवीन ब्लॉग मध्ये. नडल्या तर चला बाय बाय. आपल्याला त्याने